तर जरांगे पाटलांकडून विधानसभेसाठी तिसऱ्या आघाडीबाबत संकेत देण्यात आलेले आहेत। गरजवंत समाजाच्या प्रश्नांसाठी पुढचा संघर्ष असेल असं जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे। संभाजीराजेंसोबत थोडी राजकीय चर्चा झाल्याचं देखील जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। समाजाला विचारून 29 तारखेला निर्णय घेणार असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे। राजे भेटायला आले होते, नेमकी काय चर्चा झाली? नाही, चर्चा विशेष काय नाही, पण शेवटी राजगादी हे समजून घेणं सगळ्यांना गरजेचं आहे। या राज्यातला सगळा समाज, मराठा समाजसुद्धा, बाकीचे समाज हे राजगादीचा सन्मान करत आहे। हा राजगादी आली, आपण सन्मान केला पाहिजे। हा राजकारणाच विषय आहे असा भाग नाही। राजकीय चर्चा तर झालीच, होणारच। आता जर 29 तारखेला मराठा समाज निर्णय घेणार आहे तर थोडीफार राजकीय चर्चा झाली नाही असं नाही। परंतु आता जसं राजे म्हणले की ते विचार करून सांगणार आहेत, ते त्यांच्या तोंडानंच म्हणले, तसं मला समाजाला विचारल्याशिवाय मी कोणताच निर्णय नाही घेत। समाज खूप मोठा आहे माझ्यासाठी, म्हणून समाजाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे की 29 तारखेपर्यंत काय काय समीकरणं जुळले, किती इच्छुक आहेत, कोणत्या मतदारसंघात कसं आहे, कोणचा मतदारसंघ काय, सरकारने काय केलं आहे, आता आपण काय करायला पाहिजे, आपण जायचं का नको राजकारणाकडं, पाडायचे का उभा करायचे। इतके समाजाचे लोक येऊन भेटलेत, इतक्या समाजाचे, अमक्या पक्षाचे भेटलेत, काय करायचं बाबा हो आपण, हे समाजाला विचारणार। कडू आहेत ते अपंग असतील किंवा इतर घटक असतील, त्यांचा लढा लढतात। प्रकाश आंबेडकर आहेत, ते वंचितांचा लढा लढतात। राजू शेट्टी आहेत, शेतकऱ्यांसाठी लढतात। हे सर्व एकत्र दिसतील भविष्यात, शक्यता आहे। आता मी लाईन दिली क्लिअर, गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी पुढचा संघर्ष। आता मग ज्यांना गरजवंत आहेत समाजातले प्रश्न सोडवायचे ते येतील। आता लाईन देऊन टाकली, गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी पुढचा संघर्ष आहे। तर मग आता गरजवंताचे प्रश्न कोणत्या समाजाला सोडवायचे, त्या समाजाचे नेते असोत, पक्ष असोत, सामान्य असोत, श्रीमंत असोत, गरीब असोत, आता ते येतील। गरजवंताच्या प्रश्नासाठी पुढची लढाई आहे समाजाची। कॅमेरामन हर्षद निकमसह संजय सरवदे, TV9 मराठी, अंतरवली, सराटी, जालना।